श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. आज आपण स्वामींचा पवित्र मंत्र ऐकणार आहोत. हा मंत्र ऐकल्याशिवाय राहू नका. हा मंत्र रोज म्हटल्याने स्वामी आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात. पैशांचे प्रश्न सुटतात. अंतःकरणापासून हा मंत्र ऐका आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा. कदाचित त्यांना याची गरज असू शकते. स्वामींच्या प्रत्येक मंत्रामध्ये दैवी शक्ती असते. हा मंत्र म्हणण्या अगोदर कमेंटमध्ये स्वामी मी आपले बाळ आहे टाईप करायला विसरू नका. जर तुम्हाला गुरुवारी काही कामासाठी बाहेर जावे लागत असेल तर या दिवशी सकाळी गणेशाची पूजा केल्यानंतर त्यांना हळदीचा तिलक लावावा. तसेच कपाळावर हळदीचा तिलक लावून घराबाहेर पडा. असे केल्याने तुम्हाला कामात यश मिळेल. घरामध्ये वास्तुदोष असल्यास घराच्या कोपऱ्यात हळद फवारल्याने वास्तुदोष दूर होण्यास मदत होते असे म्हणतात. रात्री वाईट स्वप्ने तुमची साथ सोडत नसतील तर हळदीच्या गाठीवर कळवा किंवा मोळी बांधा. यानंतर ते डोक्यावर ठेवून झोपावे. तुम्हाला स्वतःच फरक दिसू लागेल. आर्थिक तंगीमुळे त्रस्त असाल तर गुरुवारी हळद आणि अक्षता घेऊन विष्णू सहस्रनामाचा पाठ करा. असे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि कृपा करतात. असे केल्याने आर्थिक संकटातून सुटका होते. पैशाची कमतरता दूर करण्यासाठी गुरुवारी एका कपड्यात 5 अख्खी हळद बांधा. मग ते लॉकर, कपाट, तिजोरी किंवा कुठेही पैशांच्या ठिकाणी ठेवा. असे केल्याने पैशांची कमतरता दूर होते. भक्त हो, स्वामींचा मंत्र ऐकण्या अगोदर आपण स्वामींच्या बकरीतील स्वामींचा सत्यप्रसंग ऐकूनच पुढे जाऊया. मोगलाईत राजूर म्हणून गाव आहे. त्या ठिकाणी मठ असल्याचे हल्ली कळते. मठास जहागिरी करून देणारे चंदूलाल दिवाण त्यावेळी होते. त्यांची महाराजांच्या चरणी फार भक्ती होती असे दिसते व महाराजही चंदूलालचे शहाणपणास चाहत असत. कारण कोणी सेवेकरी हुशार दिसल्यास महाराज त्यास चंदूलाल या नावाने हाक मारीत. राजुराहून महाराज जोगाईचे आंबे येथे गेले. येथे एक मोठा डोंगर असून त्यावर दत्त पहाड या नावाची गुहा आहे. त्यात महाराज काही दिवस जाऊन राहिले. ही गुहा केवळ अरण्यात आहे. तेथे मनुष्याची वस्ती नाही. श्री स्वामी त्या स्थळी निराहार वास करून राहिले. पुढे त्या डोंगरावर महाराजांची प्रसिद्धी होऊन गावोगावचे लोक त्यांचे दर्शनास येऊ लागले. आपण स्वामींचा हा प्रसंग ऐकल्याबद्दल आपल्याला धन्यवाद. आता ऐकूया स्वामींचा चमत्कारिक मंत्र. तो मंत्र असा: ओम अनंत कोटी ब्रह्मांड नायकाय नमः. 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 ओम अनंत कोटी ब्रह्मांड नायकाय नमः.
ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः.
ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः। 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 ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः।
ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. 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 ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः.
ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः. ओम अनंतकोटी ब्रह्मांड नायकाय नमः.